विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आज 11 नोव्हेंबर या दिवशी जे महत्त्वपूर्ण न्यूज मध्ये आलेले जे काही पॉइंट आहेत ते आपण विचारात घेतले आणि एग्जाम पर्स्पेक्टिव्हने त्याच्यावरती काही क्वेश्चन तयार केले। ते क्वेश्चन तुमच्या समोरच आहेत आणि त्या क्वेश्चनचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात आजच्या दिवसासाठी, तर ते कुठले आहेत ते एकदा आपण समजून घेऊयात। अलीकडे आर्थिक सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे अशा पद्धतीचा मी प्रश्न तयार केला आहे आणि त्याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे, राजू कुमार अरोरा असं असणार आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये हे काय करतात तर एक सल्ला देतात की आर्थिक नियोजन एकंदरीत भारताचं कसं असायला पाहिजे किंवा भारताने कशा प्रकारे पावले आर्थिक क्षेत्रामध्ये उचलली पाहिजे जेणेकरून लोकांचा जो काय उद्देश आहे किंवा लोकांचं जे काय भलं आहे ते या माध्यमातून होईल या पद्धतीने हे सल्लागार म्हणून आता काम करतील। आणि त्यानंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा, भारतामध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक पारित करणारे पहिले राज्य कोणते अशा प्रकारचा प्रश्न आपण इथे तयार केलेला आहे। तर कोणतं राज्य आहे तर त्याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आसाम असणार आहे। काय असणार आहे, आसाम असणार आहे। आणि आसाम या राज्याने काय केलेलं आहे तर इथे बहुपत्नीत्व हा जो हे जे विधेयक आहे हे विधेयक पारित केलं आहे आणि त्यांनी क्लिअर मेन्शन केलं आहे तर जर पहिली पत्नी असताना जर दुसरं लग्न केलं, पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं तर तो गुन्हा समजला जाणार आहे आणि हा जो गुन्हा आहे या गुन्ह्यासाठी 7 वर्ष कारावास असणार आहे। किती वर्ष कारावास असणार आहे, 7 वर्ष। आणि ज्या माध्यमातून बहुपत्नीत्व हे जे आहे याला कुठेतरी प्रतिबंध बसेल अशा स्वरूपाचा जो काय कायदा आहे हा कायदा प्रामुख्याने या माध्यमातून तयार झालेला आपल्याला बघायला मिळेल। म्हणून ही जी बाब आहे ही अतिशय महत्त्वाची आणि भारताच्या लेवलला किंवा राष्ट्रीय पातळीवरती हा पहिला जो काय प्रयोग आहे हा प्रयोग होताना आपल्याला दिसून येणार आहे। आणि म्हणून भारतामध्ये या पलीकडे कुठलंही राज्य नाही की असा जो काय प्रयोग आहे ते केलेला आहे। ओके, म्हणून तो प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो। आता हरियाणा हे जे राज्य आहे, हरियाणा या राज्याचा जो काय महिला आयोग आहे, ओके, या महिला आयोगाची 2026 ला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बघा। 2026 हे येणारं वर्ष आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते शैफाली वर्मा ही खेळाडू आहे। आता ही जी शैफाली वर्मा आहे काय करणार आहे, ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून या ठिकाणी महिला आयोगाचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये महिलांचं सशक्तीकरण केलं जाणार आहे किंवा महिलांचं सबलीकरण जे आहे, महिला समानता जी आहे त्याच्याविषयी काम करणार आहे। आणि त्यानंतर परत पुढे महिलांना खेळामध्ये एक संधी द्यावी किंवा संधी मिळायला पाहिजे त्यासाठी याच्या संरक्षणासाठी किंवा याच्या प्रोत्साहनासाठी ही महिला काम करणार आहे। आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्या पाहिजे असा हा जो उद्देश आहे हा उद्देश समोर आपल्या या माध्यमातून लक्षात येईल। म्हणून ही एक चांगली बाब आहे। त्यासाठी आपल्या प्रश्नासाठी आपल्या परीक्षेसाठी हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो। नंतरचं काय आहे बघा, अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने कोणाला भारतातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट म्हणून घोषित केलेला आहे हे तुम्हाला विचारलं जाईल। कारण अल्पसंख्याक गट हा जो आहे हा घोषित नुकतंच एका गटाला केलाय किंवा एका समूहाला केलाय तर ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे। आणि त्याचं करेक्ट आन्सर आपण काय टिक केलेलं आहे तर महिला, सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की महिला हा अल्पसंख्याक गट आहे आणि महिलांवरती अन्याय अत्याचार झाले नाहीत पाहिजे त्यासाठी विशेष असे पावले उचलली पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा येत होता। आता जर आपण अल्पसंख्याकांचा विचार केला तर यामध्ये बौद्ध येतात, ओके, त्यानंतर परत पुढे विचार केला तर मुस्लिम देखील येतात मित्रांनो, ठीक आहे, मुस्लिम येतात, जैन अल्पसंख्याकामध्ये येतात, ख्रिश्चन अल्पसंख्याकामध्येच असतात, ख्रिश्चन, ठीक आहे, आणि त्यानंतर शीख देखील अल्पसंख्याक मध्येच येतात।
आणि काय ईसाई वगैरे असतील, पारशी वगैरे असतील, हे सर्व जे काय धर्म आहेत ते अल्पसंख्याक या गटामध्ये मोडतात. धार्मिकदृष्ट्या ज्यांची संख्या ही कशी आहे, अल्प आहे, म्हणून यांना आपण मायनॉरिटी कम्युनिटी असं म्हणून ओळखतो. हे पण लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. अलीकडे क्रिप्टो करन्सी जी आहे, या क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता नव्हती, परंतु आत्ता या क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता असणार आहे. आणि असा जो निर्णय, हा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे असा आपण प्रश्न तयार केलेला आहे. आजच्याच पेपरला होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे क्रिप्टो करन्सीला जे कायदेशीर मान्यता आहे, ही मान्यता मद्रास या कोर्टाने दिलेली आपल्याला दिसून येईल. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो की मद्रास कोर्टाने खालीलपैकी कोणत्या करन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली, तर ते क्रिप्टो करन्सी किंवा आपण जसा तयार केला आहे असाही या ठिकाणी प्रश्न तयार होतो. म्हणून तुम्ही कसंही लक्षात ठेवा, तो एक महत्त्वाचा भाग बनेल. आता बघा, अण्णासाहेब चिरमिले पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला? आता लक्षात ठेवा की जी युनायटेड बँक आहे बघा, लक्षात घ्या, चोरमुले यांनी स्थापन केलेली ती बँक होती आणि त्या बँकेचे ते संस्थापक होते. आणि ही जी म्हणजे संस्थापक बँक आहे किंवा या बँकेचे जे संस्थापक असलेले हे जे अण्णासाहेब आहेत, या अण्णासाहेबांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे लोक आहेत, विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि हा आत्ता सध्या 2025ला कोणत्या संस्थेला जाहीर झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे नाम फाउंडेशन. आणि नाम फाउंडेशन इन्स्टॅब्लिश बाय नाना पाटेकर अँड मकरंद अनासपुरे अशा 2 व्यक्तीने ती स्थापन केलेली संस्था आहे. आणि कशासाठी बरं? तर जे दुष्काळग्रस्त भागातले शेतकरी आहेत किंवा ज्यांची आत्महत्या होते म्हणजे करतात, त्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी आपण म्हणतो. आणि अशा शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ही नाम फाउंडेशन जी संस्था आहे ही कार्यरत आहे. आणि या संस्थेला चांगलं कार्य केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. अण्णासाहेब चिरमुले नावाचा हा जो पुरस्कार आहे त्या संस्थेच्या नावे झालेला आहे. आणि यंदाचा म्हणजे या वर्षीचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार दरवर्षी जाहीर होतो. नागपूर मारवाडी समाज किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून, नागपूर मारवाडी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर होतोय. आणि हा पुरस्कार जो आहे तो जे समाजसुधारक असतात किंवा विशेष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत अशा लोकांना दिला जातो. तर निश्चितच हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कुणाला मिळाला? तर हा पुरस्कार विनोद शिरसाट यांना मिळालेला आहे. आणि हे निश्चित भाग्याची किंवा अतिशय अभिमानाची गोष्ट आपण म्हणू की हे जे पुरस्कार असतात, हे पुरस्कार जर सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे येणाऱ्या लोकांना मिळत असतील आणि ते एकदम म्हणजे निपक्षपाती जर दिले जात असतील, तर जेणेकरून काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की समाजामध्ये सुधारणेचा जो काय कल आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. परंतु लोकांनी तसं काम करायला पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, UN ज्याला आपण काय म्हणतो, युनायटेड नेशन म्हणतो. काय म्हणतो? युनायटेड नेशन. ओके, UN टुरिझम ही जी संघटना आहे, ही संघटना किंवा या संघटनेचे, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, UN टुरिझम संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, शेखा नासर अल नवाईस अशा पद्धतीचं हे नाव आहे. आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा की या कोणत्या देशाच्या आहेत म्हणून. पहिल्या महिला आहेत, हेही विशेष महत्त्वाचं आहे. आणि पहिल्या मुस्लिम महिला या संस्थेच्या किंवा या संघटनेच्या सरचिटणीसपदी विराजमान झालेल्या आहेत. आणि ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला बघायला मिळेल, कारण जगातला हा पहिलाच प्रयोग आहे. आणि ही जी संघटना आहे टुरिझम, ओके, युनायटेड किंवा UN टुरिझम ही जी संघटना आहे ही 1975ला अस्तित्वात आली होती बघा. ज्या संघटनेचे 160 देश
हे आहेत काय तर सदस्य आहेत. आता फक्त मला तुम्ही सांगा या संघटनेचं जे काय मुख्यालय आहे, मुख्यालय मला कमेंट करून सांगा तुम्ही की युनायटेड नेशन्स टुरिझम ही जी संघटना आहे या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे म्हणून. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा की 22व्या वार्षिक राष्ट्रकुल संसदीय संघटनेची जी काय परिषद आहे ही परिषद कुठे भरवण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नागालँडला भरवण्यात आली आणि नागालँडला कुठे तर कोहिमा या ठिकाणी भरवण्यात आलेले, म्हणून हा देखील महत्त्वाचा प्रश्न तयार होईल संसदेच्या रिलेटेड असल्यामुळे. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ. भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट जे आहे, भारताचं पहिलं जे इलेक्ट्रिक रॉकेट आहे ज्याला आपण वायुपुत्र असं देखील म्हणतो आणि हे कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला, किंवा कोणत्या संस्थेने बनवलेलं आहे. तर त्याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे, स्पेस किड्स इंडिया अशा प्रकारची ही संस्था आहे. म्हणून हा मुद्दा लक्षात राहू द्या मित्रांनो. कुणी बनवलं आणि इलेक्ट्रिक रॉकेटला नाव कोणतं आहे तर वायुपुत्र असं नाव आहे. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण हा देखील भाग खूप महत्त्वाचा आहे. आजचा हा आपला शेवटचा प्रश्न. आपण पुनश्च एकदा उद्याच्या भागात भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःचा अभ्यास करा आणि काळजी घ्या, कारण परीक्षा जवळ आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपले लेक्चर्स जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या लेक्चरला कमेंट करत जा आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे जे काय नवनवीन जे काय व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येतील. त्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.